अंबाजोगाई शहरात आरोग्य क्षेत्रात आणखी एक आधुनिक सुविधा उपलब्ध झाली असून डॉक्टर प्रतीक किसनराव घुले व डॉक्टर सौ आरती प्रतीक घुले झंवर या दाम्पत्याच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रिशा सोनोग्राफी सेंटरचा शुभारंभ रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सेवानिवृत्त अभियंता किशनराव घुले व सौ सुमनबाई किशनराव घुले आणि कुमारी प्रिशा प्रतीक घुले यांच्या हस्ते तसंच मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं. उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजयभाऊ दौंड, अंबाजोगाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बबनभैया लोमटे, माजी उपनगराध्यक्ष दिलीपदादा सांगळे, नगरसेवक संजय भैया गंभीरे, IMAचे राज्य सांस्कृतिक अध्यक्ष डॉक्टर राजेश इंगोले, अंबाजोगाई तालुका फिजिशिएशन असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीभाऊ सिरसाट, नगरसेवक आकाश भैया कराड, नगरसेवक डॉक्टर अतुलदादा देशपांडे, मूर्तीचे माजी सरपंच विश्वंभर भड, भाजपचे जिल्हा सचिव हिंदुलाल काकडे, भाजपचे जिल्हा सचिव गणेश अण्णा कराड, प्रगतशील शेतकरी माधवराव दहिफळे, हरिभक्त परायण प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण महाराज बदने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त अभियंता किशनराव घुले, सत्यनारायण झंवर, डॉक्टर प्रतीक घुले व डॉक्टर सौ आरती प्रतीक घुले झंवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना डॉक्टर प्रतीक घुले यांनी प्रिशा सोनोग्राफी सेंटरच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. अंबाजोगाई शहरात प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशिनरी उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रतीक घुले यांनी सांगितलं. ही मशीन विविध आजारांचं प्रभावी व अचूक निदान करण्यास सक्षम असून रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा आपला संकल्प असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. हे प्रिशा अल्ट्रासाऊंड सेंटर या ठिकाणी आपण फिलिप्स ॲफिनिटी 70 ही हाय एंड मशीन आपण इंट्रोड्यूस केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण रुग्ण सेवा द्यायचा चांगला प्रकार या ठिकाणी आपण करणार आहोत. सर्व गरोदर माताच्या तपासण्या, लिव्हर इलॅस्टोग्राफी, फायब्रोस्कॅन सारख्या तपासण्या, पुन्हा बाकी सर्व गाठीच्या ज्या सोनोग्राफी असतात तर सर्व सोनोग्राफींचं आपण या ठिकाणी निदान करणार आहोत. त्याच बरोबर जे मस्क्युलोस्केलेटल सोनोग्राफी म्हणजे शोल्डर जॉईंट म्हणा किंवा असे जे जॉईंटच्या सोनोग्राफी असतात ते देखील आपण सर्व सोनोग्राफीची सेवा या ठिकाणी आपण यामध्ये देणार आहोत. त्याच्यात आणि पुढं चालून आपण एम्निओसेंटेसिस आणि CVS सारखे प्रोसिजरसुद्धा आपल्या या सेंटर ऑफ व्हिटल मेडिसिन सेंटर जे आहे आपलं त्यामध्ये आपण चालू करण्याचा पुढं प्रयत्न करणार आहोत. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर प्रतीक घुले व डॉक्टर सौ आरती घुले झंवर यांना शुभेच्छा देत त्यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं. ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक निदान सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणं ही आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाची बाब असल्याचं मान्यवरांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमात महागायक सुभाष शेप व गायिका मयुरी मजगे यांनी विविध प्रबोधनपर गीतांच्या सादरीकरणातून उपस्थितांचं मनोरंजन केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाष शेप यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर सौ आरती घुले झंवर यांनी केलं. या उद्घाटन सोहळ्यास अंबाजोगाई, परळी, घाटनांदूर, धर्मापुरी तसंच पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्राध्यापक, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचं स्वागत प्राध्यापक डॉक्टर बालाजी किशनराव घुले, नाथराव घुले, अनंतराव घुले, मंचकराव घुले, डॉक्टर ऋषिकेश घुले, रमेश घुले, हनुमंतराव गुट्टे, व्यंकटराव भताने, श्रीकांत गदळे यांच्यासह इतरांनी केलं. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. त्याच्याशी गप्पा व्हायच्या त्यावेळेस त्याच्या बालसुलभ मनातून सुद्धा त्याचं जे डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं ते निश्चितच सर्वार्थाने पूर्ण झालं. आणि प्रतीक आज आपल्या अंबाजोगाई शहरामध्येच सेवा देण्यासाठी म्हणून रेडिओलॉजिस्ट म्हणून उपलब्ध होतो आहे. त्याचा सार्थ अभिमान
आम्हाला सुद्धा आहे आणि आपल्या अंबाजोगाईकरांना सुद्धा आहे. तो त्यानं कमिटमेंट केलंय डॉक्टर प्रतीकनं की तो भविष्यामध्ये अशा सगळ्या रुग्णांसाठी तो उपलब्ध राहील. मला असं वाटतं की जेव्हा पुण्या मुंबईमध्ये मोठ्या शहरामध्ये अशा डॉक्टरांना खरोखरच खूप मागणी आहे आणि तिथे स्कोप आहे, तो सोडून मला वाटतं आपल्या काकांच्या आग्रहाखातर, आईवडिलांच्या आग्रहाखातर तो आपल्या परिसरामध्ये आलेला आहे. आणि तुम्ही आज सगळेजण याला शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात. भविष्यात सुद्धा तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद डॉक्टर प्रतीक, डॉक्टर आरती आणि त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे नक्कीच असतील. मी डॉक्टर नवनाथ घुगे म्हणून, माझे कुटुंबीय म्हणून, माझं रुग्णालय म्हणून नक्कीच मला त्याचा खूप भविष्यात फायदा होणार आहे. कारण आम्हाला आकस्मित पेशंट, त्याला लागणारी आकस्मित यंत्रणा आणि त्याच्यावर लागणारे आकस्मित उपचार याची खूप जाण आहे आणि तो भविष्यात आम्हाला मदत करणार आहे. हे उलटा आम्ही आमचं भाग्य समजतो की प्रतीकने इथं हे रुग्णालय सोनोग्राफी सेंटर चालू केलं आहे. परत एकदा त्याच्या कुटुंबियाचे, डॉक्टर आरती आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. घुले परिवाराचं जसं अंबाजोगाई शहरावर नितांत प्रेम आहे. काही जरी काका कुठं जरी ड्युटीला असले महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, पण काकांनी आपलं घर, आपला संसार अंबाजोगाई शहरातून कुठं हलविला नाही. अंबाजोगाईतच ठेवून त्यांनी आपला कारभार केला. तसंच पोरानं सुद्धा आपला ज्या काही शिक्षणाचा किंवा सेवेचा व्रत धरलं त्यानं, की व्रत केलं, किंवा आपल्या नगरीतीलच, आपल्या सानिध्यातील, आपल्या पंचक्रोशीतीलच आपल्या इथं बालपण केलं, तिथल्याच नागरिकांची आपल्याला सेवा द्यायची. त्यानं सुद्धा आपल्या वडिलांची मार्गदर्शनाखाली त्यानं आपल्या अंबाजोगाईमध्येच आपला हा दवाखाना एक उच्चभ्रू प्रतीचा, आज प्रत्येक माणसाला सोनोग्राफी केल्याशिवाय सोनो आवश्यक आहे. आणि आज प्रतीकनं ज्या पद्धतीनं आपली सोनोग्राफी सेंटरचं इथं निर्मिती केली, त्याचं उच्चभ्रू अशा क्वालिटीचं आणि चांगल्या पद्धतीचे त्यानं इथं मशिनरी उपलब्ध करून दिली. काय आजार आहे त्यांचं निदान होण्यासाठी आज आपल्याला सोनोग्राफीची खूप गरज आहे. आणि जर अद्ययावत सोनोग्राफी असेल तर डॉक्टरला त्या ठिकाणी काय आजार आहे त्याचं निदान करून त्याला एक चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट, त्याला लवकर बरं करण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीचं एक नवीन तंत्रज्ञान असलेलं सोनोग्राफी सेंटर त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण घुले काका यांना सगळेजण ओळखतो. अंबाजोगाई शहरातील प्रत्येक माणसाशी त्यांचा संपर्क आहे. चांगल्या मनाचा मन मिळवू, सगळ्यांना सहकार्य करणारा माणूस म्हणून काकांची या ठिकाणी ओळख आहे. आणि त्याच माध्यमातून प्रतीक असतील, आरती असतील, या ठिकाणी ते या सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून एक चांगली या ठिकाणी सेवा अंबाजोगाईकरांना देतील, की ज्या माध्यमातून एक चांगली सुविधा हे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना नक्कीच मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. ज्ञान या समाजासाठी वापरण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या या ज्ञानाचा उपयोग करून वेदना ज्याच्या शरीरामध्ये आहे ती वेदना दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हाच भाव त्याला चांगुलपणा आणि देवत्वाचं श्रेष्ठत्व देत असतो. आणि म्हणून देवानंतर जर कुणी या समाजामध्ये श्रेष्ठ मानत असेल तर तो डॉक्टर असतो. आणि म्हणून ही डॉक्टरकीची जबाबदारी फार मोठी आहे. अंबाजी प्रिशा म्हणजे देवाला प्रिय असणारं, देवाचं वरदान असणारं. आणि हे देवाचं वरदान असलेलं आज हे सोनोग्राफी सेंटर प्रतीकच्या रूपाने इथं अंबाजोगाईमध्ये आलं. सर्वप्रथम त्याचं एकदा जोरात टाळ्या वाजून स्वागत करूया. प्रतीकनं आणि बालाजी आणि त्यांच्या घुले परिवारानं मुद्दाम होऊन त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते संपन्न केलेला आहे. आणि याच्यातूनच त्या घुले परिवारामध्ये असलेले संस्कार आपल्या लक्षामध्ये येतात. मी आईवरती 1000 भाषणं महाराष्ट्रभर दिलेली आहे. आपल्या अंबाजोगाईलाही 1-2 वेळेस आलोय. आपल्या हिंदू धर्मामध्ये आमदार साहेब 5 देव सांगितली, ज्यामध्ये पहिला देव मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, देवो देवो भव आणि 5वा अतिथी देवो भव म्हटलं गेलेलं आहे. संत तुकाराम म्हणाले की माय बाप केवळ काशी, तेने नव जावे तीर्थासी. आणि त्यामध्ये नवीन सगळ्या सुविधा आहेत, नवीन टेक्निक त्याच्यामध्ये आहे. आपल्या माहितीस्तव सांगतो, या शहरामध्ये विशेषतः हा जो रस्ता आहे त्याला आता डॉक्टर लेन म्हणून ओळखलं जातं. पूर्वी योगेश्वरी शाळेला जाण रस्ता म्हणून ओळखलं जायचं. सर बरोबर आहे का? पण आता कुठलाही माणूस काय म्हणतो,
सावकर चौकातून डॉक्टर लेनच्या रस्त्याला तुम्ही या लाईनला सगळे हॉस्पिटल आहेत. त्यामध्ये बालरोग तज्ज्ञ आहेत, हृदयरोग तज्ज्ञ आहेत, डॉक्टर घोगे साहेबांचं हॉस्पिटल आहे, पोदारांचं हॉस्पिटल आहे, रेड्डी सरांचं आहे, म्हणजे सगळे हॉस्पिटल या लेनमध्ये आहेत. आणि हे लेन डायरेक्ट पोखरी रोडपर्यंत जाते. इकडे माहिती सरांचं आहे. आणि त्यामध्ये एक नवीन सेंटर या ठिकाणी आज भर पडते. प्रत्येकने त्याच्या मामीने सांगितल्याप्रमाणे चांगलं शिक्षण घेतलं, तो डॉक्टर झाला आणि त्यांनी ही जी मशीन आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे, ज्या मशीनचं आपण इथं नाव पाहतोय अल्ट्रा सेंटर फिलिप्स एफिनिटी 70 इलिवेट, त्या मशीनची किंमत तुम्हाला सांगतो जवळपास 65 लाख रुपये आहे. परंतु त्यांनी सांगितलं 2 लाख कमी करून 63 लाखाला मशीन इथं आणली. ज्या मशीनमध्ये अनेक सुविधा आहेत. याच्यामध्ये विशेषतः बाकी सोनोग्राफी सेंटरला सगळ्याच सुविधा असतात, परंतु डॉक्टर गंभीरे यांचं नाव इथं अनेक जणांना माहीत असेल. ज्याचं दुखतंय म्हणतात ना, ज्याचं दुखतंय त्याला कळतंय, ज्यांचं पोट दुखतंय, जे आमचे प्रिय बंधू दारू पितात जास्त, त्यांचं लिव्हर खराब होतंय, ज्यांच्या शोल्डरमध्ये गीते मॅडम माझ्याकडे बघतायत, तर त्यांचं पण सेंटर आहे. पूर्वी होतं ना सेंटर आपल्याकडे, चालू आहे का? म्हणजे ज्या सुविधा इथं आंबेजोगाईत कुणाकडेच नाहीत त्या सुविधा या मशीनमध्ये आहेत.